सावधान शक्तीचं आपलं स्वागत आहे साहेब. आपण आता आहोत चेंबूरमध्ये जनकल्याण बँकच्या मागे इशिका टेलरच्या समोर. तिथे आपण बघू शकता जी गाडी उभी आहे तिथं कचरा पडलेला आहे. 8 ते 10-15 घेऊन गेलेला आहे त्या कचऱ्यामध्ये रोगराई पसरली आहे. उद्दी नागपूर गाड्या भाजी विकतात लोक, त्या भाजीचा प्रॉब्लेम होतो आहे आणि गाड्या हलवले गेले नाही आहेत, त्यामुळे खूप रोग पसरली आहे. आपल्या समोर आहे ते रहदारी रहिवासी आहेत ज्यांच्याकडे आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. तर बताइए क्या है? 15 दिन में 3 हो गया कचरा पड़ा है, लाते नहीं गाड़ी नीचे रहता वही भरते हो, गटर भी देते रहता वो भी कचरा। नमस्कार, सावधान शक्तीचं आपलं स्वागत आहे. आपण आता आलेलो चेंबूर कॅम्पमधील इंडस्ट्रीच्या मागे. इथे बघतो आपण स्वच्छता अभियानतर्फे आपण कामं चालू आहेत. ती फार एकदम मुश्किल काम चालू आहे. यहाँ पे डेली हमेशा सुबह से लेकर शाम तक गटर बहता रहता है और यहाँ पे मतलब दुकान वाले को ज़्यादा तकलीफ होता है, कोई कस्टमर नहीं आ पाता है. इस वजह से हम लोग बहुत कंप्लेन किए, जल्दी कोई आता नहीं, बहुत हम परेशान हो जाते हैं. घड़ी 15 दिन में हर 2 दिन में हर 3 दिन में जब साफ कराएंगे तब बहता रहता है. जल्दी मतलब हमेशा कोई आता नहीं है, हमको तकलीफ बहुत होता है. बोला मास्टर. 10-15 दिन में भरते रहता है गटर का और बाथरूम का पानी पूरा आते रहता है. इधर पूरा गली में पानी रहता है, कभी सूखा नहीं रहता है, एक दिन भी सूखा नहीं जाता पूरा. 24 घंटा हमेशा बहता रहता है. देखिए वहाँ से लेके पूरे यहाँ तक पूरा डेली बहता रहता है. इतना तकलीफ है कि वही इतना कंप्लेन करे क्या करे कुछ समझ में नहीं आता. इस वजह से आपको बोला गया है. दिल्लीमध्ये खूप फार आणि वर्षभर पाणी वाहत असतं. त्या गाणीमुळे रोगराई पसरते आणि ते मार्केटमध्ये सगळे माणसं रागवली आहेत, वैतागलेली आहेत. त्यामुळे आता समोर येऊन उभे राहिलेले आहेत. आईल बहिणी कुठून जातील, हे संडास पुरं जाम झालेले, पुरी नाले जाम झालेली. कोणी बोलू नाही शकत. बोलणारा कोण आहे का, करणारा कोणी आहे का? हा, तुम्ही मला उत्तर द्या, करणारा पाहिजे. नमस्कार, आता आपण जनकल्याण बँकच्या मागे अर्जुन ग्रेन सेंटर समोर आपल्या मागे पाहू शकता. त्यामुळे पाहू किती कचरा आहे, किती घाण आहे. तिथे आपल्याला कुंदी कचरा स्वच्छता अभियानतर्फे जे अभियान राबवलं घेत आहे, ते अभियान कसे राबवणार, कसं करणार हे आता BMCला आम्ही निवेदन करतो, ड्रेन डिपार्टमेंट आणि झाडू डिपार्टमेंटला. नमस्कार, घनकचरातर्फे आम्ही विनंती करत आहोत की इथे घनकचऱ्याचा डबे काढून चौकून डबा लावून ते व्यवस्था करून व्यवस्थित कचरा व्यवस्थित असेल याची व्यवस्था करावी हीच विनंती BMC ऑफिसरला करत आहोत. मला आपण पाठी पाहू शकता ज्या गाड्या उभ्या आहेत त्या गाड्या अशा विनाकर उभ्या करून तिथे ठेवलेल्या आहेत. तिथे खूप कचरा आहे, घाण आहे. पाहू शकता आपण तिथे जागा चिन्ह जागा नाही आहे, पार्किंग तरी उभं केले तिथे आहे आणि घाण केलेली आहे. त्यामुळे ते कचरा लोक फेकण्याचा त्रास होताना होतो. रोगराई आणि पसरले तिथे घाण पसरलेली आहे.